तर नमस्कार मित्रांनो, आपल्या आडव्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर मी आहे आता शेतामध्ये. तर शेतामध्ये करायची आज फवारणी सोयाबीनवर. सोयाबीनची हाईट थांबवायची, वाढ थांबवायची, फवारणी करायची. सोयाबीन जास्त वाढू द्यायची नाही, त्यासाठी सोयाबीनची वाढ स्टॉप करायची, फवारणी आज करायची आपल्याला. तर आलो मी शेताच्या जवळ आता. तर करू आज सोयाबीनची वाढ थांबवायची, फवारणी टाकू. तर आता आलो शेतामध्ये. इकडे आपली सोयाबीन. तर आता इकडं औषध कालवणं चालू आहे, मिक्स करणं. औषध मिक्स केले की मग टाकी भरायची आणि फवारणी चालू करायची. तर आपण हे औषध आणलं होतं वाढ स्टॉप करायसाठी, सोयाबीनची ताबोली प्लांट ग्रोथ रेग्युलेटर फॉर ॲग्रिकल्चरल यूज ओनली, केवळ कृषी उपयोग के लिए. तर आता औषध मिक्स केलं आहे एका कॅन्डीमध्ये आणि फवारून देऊ आता सोयाबीनवर. मित्रांनो, आता आपण हे औषध मिक्स केले ताबोली आणि 4 टाक्याचं औषध केलं आपण. आणि बघू आपण फवारल्याच्या नंतर रिझल्ट याचा. हे आहे सोयाबीनची वाढ थांबवायसाठी, कमी करायसाठी. किती टाक्याच केले? 4 टाक्याच केले. कुठं फवारायचं ते? जिथं जिथं मोठे झाले तिथं खालतून सुरू करायचे. खालतून त्या तिथं जिथं उंच आहे तिथपर्यंत. ह्या इथून ह्या पाठ हे बारीक आहे त्याच्या पलीकडं असं पट्टा. आणि मग हे इकडचा पट्टा ते स्प्रिंकलर लावले होते का, तो पट्टा हाणायचा. मग केलं. विहिरीचं पाणी वर आलंय भरपूर पावसामुळं. मोठा भरला. खूपच सोयाबीन वाढली. तर तास कळत नाही आणि काही सुपाटीची जरा भीती पण वाटते.
वापस चला तर आता दुसरी टाकी संपली मित्रांनो. तिसरी टाकी आता भरायची. होऊ शकतं सोयाबीन भरपूर वाढली. आधीच मारायला पाहिजे होतं. वाढ थांबवायचं. जास्त पण सोयाबीन वाढल्यावर वेलं होतं, त्याच्यामुळं काही फायदा राहत नाही. सोयाबीनचे वेलच जास्त होतात आणि शेंगा कमी लागतात. तर आपली तिसरी टाकी आपल्याला भरायची आणि फवारणं चालू करायचं. आणि 4 टाक्याच केलेल्या आपण. ही टाकी झालीच नाही, चौथी टाकी राहते शेवटची. तर बघू शकता सोयाबीन आपली भरपूर वाढली आहे. पंप पाठीवर बस झालं. औषध टाका पहिले. तिसरी टाकी नी नाही बाबा. हां तिसरी तिसरीच आहे ना म्हणते का नाही मग एवढे. मग. तिकडं पण स्प्रिंकलर लावले होते, तिकडं पण वाढली ना. तिकडे एवढी नाही वाटतं. तिकडच्या पेक्षा इकडे जास्त वाढलेली. तिकडे नाही वाटत एवढी वाढली. तर आता तिसरी टाकी भरली आहे. औषध वगैरे टाकलं. तर फवारू आता तिसरी टाकी. तर फायनली आता आपलं झालं फवारण मित्रांनो. आपण फवारणी केली आहे. सोयाबीनची वाढ खुटवायची, म्हणजे वाढ स्टॉप करायची. म्हणजे आता सोयाबीन आपल्याला जास्त वाढू द्यायची नाही. त्याच्यामुळं 4 टाक्या आपण शिकलेल्या आहेत. आता जिथं जास्त सोयाबीन वाढली तिथं. तर जास्त पण सोयाबीन वाढल्यावर खूप वेलं होतात आणि वेलं झाले की मग त्याला शेंगा जास्त लागत नाही. फक्त झाडच वेलासारखं जास्त वाढतं. त्यामुळे आता आपण वाढ खुटवायची, वाढ स्टॉप करायची फवारणी पूर्ण केली. तर बघू नंतर काय रिझल्ट भेटतो, वाढ थांबते का नाही.
तर ठीक आहे मित्रांनो, आता जातो घरी. तर आत्ताच आता फवारून झाल्याच्या नंतर तोंड आता वगैरे धुतले, फ्रेश झालो आणि आता इथे बसलो विहिरीवर. बघू शकता विहिरीला सध्या खूप पाणी आहे आणि आता थोडेफार शितुडे येण्याचा अंदाज आहे पाऊस. तर आता घरी निघू आणि घरी गेल्याच्या नंतर मग जेवण वगैरे करू, कारण आता लागली आहे भूक. कारण सकाळी जेवण वगैरे काही केलं नव्हतं. 4 टाके शिपल्याच्या नंतर आता जाम भूक लागलेली आहे. तर घरी जाऊन पहिले जेवण करू आणि मग भेटू तुम्हाला. तर आपला फवारणी करायचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटद्वारे.